आज पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू काय होता, काय मुद्दे आहेत आणि या संदर्भात जे तुम्ही अपील करताय त्याबद्दल काय सांगा? अचानकपणे सरकारने बंदी जाहीर केली आणि नॉइज पोल्युशन रूल्समध्ये तसं नाही आहे. ते डेसिबल्स असेल 55 त्याच्या खाली जर असेल तर ते अलाउड आहे. पण तरी पण सरकारने अचानकपणे हे यावर्षी सुरू केलेलं आहे लाऊडस्पीकर बॅन आणि त्याने सगळ्या प्रास्तरावरून ते काढलेलं आहे. मी तुम्हाला आकडे सांगितलेलं आहे अगोदर. त्याच्या अनुषंगाने जे मुंबईमध्ये 1608 भोंगे काढले आहेत. त्याच्यामध्ये मशिदीचे 1149, मंदिराचे 48, चर्चचे 10, गुरुद्वाराचे 4 आणि दुसरे 147 असे भोंगे काढले आहेत. आणि भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतो असं पॅटिशनरचा हेतू होता. तसं त्यांनी सरकारने डिसिजन दिला आहे जानेवारी 2025मध्ये. तर आम्ही जुलैला आमची पेटिशन सबमिट केली आहे. त्याच्यामध्ये 24 मशिदी आहेत पूर्ण मुंबईचे. त्याच्यामध्ये ते भोंग्याचं परमिशन व्हावं, मशीदमध्ये नमाज व्हावी, त्याच्या अनुषंगाने जे भोंगे आहेत आजान आहेत ते होऊन द्यावं, त्याकरिता आम्ही पेटिशन टाकलं आहे. आता 9 डिसेंबरला आमची दुसरी सुनावणी झालेली आहे. 20 जानेवारीला तिसरी सुनावणी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे पॉईंट्स माननीय न्यायाधीशासमोर ठेवून आम्ही आमचा हेतू साध्य करून आम्ही लाऊडस्पीकर सगळ्या प्रस्तरावरून परत लावण्यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही प्रयत्न करत आहे. आता तुमची मुख्य भूमिका काय असणार आहे आणि आता नेमकी मागणी काय आहे? अच्छा, आमची मागणी आहे की आम्ही आमचं कार्य कोर्टातून तर चालूच आहे आणि त्यानंतर जर कोर्टाने आम्हाला निर्णय दिला नाही, आम्हाला जसं निर्णय पाहिजे भोंग्याचं, तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ. आणि त्यानंतर काही जे संघटना आहे, जे पेटिशनर आहेत, ते त्यांनी सांगितले की आम्ही भूक हडताळ करू आझाद मैदानामध्ये. त्यांचे ते हे आहेत, ते करू शकतात, त्यांना राईट्स आहेत, ते करून ते आपलं साध्य करू शकतात. सर, तुम्ही संविधान तिथं वाचन केलं, प्रस्तावना देखील वाचलीत आणि जो कोर्टचा निर्णय आहे त्या निर्णयाला मग कुठं तुम्ही चॅलेंज करणार का? आम्ही चॅलेंज करतो आहे. म्हणजे कोर्टाचा निर्णय चॅलेंज करतो. कोर्टाने ना काही बारीक सारीक जे पॉईंट्स आहेत ते बघितलेले नाही. धार्मिक बाजू जे आमच्या इस्लामिक धर्मात आहे ते कन्सिडर केलेलं नाही. कारण जे पेटिशनर त्यावेळी होते त्यांनी जे रिलिजियस बाजू जी आहे जी आमचे हेतू होतं ते त्याच्यामध्ये मांडले नाही. ते आम्ही याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि ते मी मांडलो. तुमच्या समाजावर काही राजकीय दबाव आहे? राजकीय दबाव आमच्या समाजावर पोलिसांचा दबाव आहे. कोणी जबरदस्तीने घुसून लाऊडस्पीकर काढलेला आहे. स्वतःहून कोणी मशिदीने लाऊडस्पीकर काढलेला नाही. आणि पोलिसांनी आमचे जे 24 पेटिशनर आहेत त्यांना दमदाटी केली आहे, त्यांच्यावर जबरदस्ती केला आहे, त्यांना हॅरेस केला आहे. ते मुद्दे आम्ही कोर्टात मांडणार. अच्छा, ही घटना केव्हा झाली? हे आम्ही पहिलं जी आम्ही सुनावणी झाली होती 7 ऑगस्टला, त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलं. 13 तारखेपर्यंत सुरू होता. आणि 13 तारखेला एक अर्ज केला आहे मुख्य न्यायाधीशाला आणि ते चाललं आहे. कारण पेटिशनरला ते लोक फोर्स करत आहेत की तुम्ही का पेटिशन आमच्या विरुद्ध टाकली असं जे आहे, त्यासाठी आम्ही ते न्यायाधीशाला दिलं. कोणत्या असं विशिष्ट पार्टीकडनं तुम्हाला धमकवण्यात आली का? नाही, ते पोलिसांनीच सगळं केलेलं. म्हणजे फक्त शासकीय दबाव होता तुमच्यावर? त्यांनी सगळं केलं. काही वैचारिक राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्यात येतं. त्यावर पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा झाला. याकडे कसं बघता? नाही, ते त्यांचं राईट्स आहे. ते पुस्तकं प्रकाशन करू शकतात भोंग्यासाठी किंवा कचऱ्यासाठी. ते करू शकतात. ते त्यांचं राईट्स आहे, फंडामेंटल राईट आहे, ते करू शकतात.